क्वार्टर फाइनल का पहली गेंद सिंगल। अभी के दूसरे गेंद का सामना करेंगे यज्ञेश। इस बार टैप किया है, अंपायर का इशारा। डी की सूरत में 2 रन मिलेंगे। काफी बढ़िया फील्डिंग बॉडी लाइन पर शुभम द्वारा। काफी बड़े मंजे हुए खिलाड़ी है शुभम। और तीसरी गेंद और इस 1 रन के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है 3 गेंदे 4 रन। की भी गेंद इस ओवर के आखिरी 2 गेंदा ना बाकी, एक्स्ट्रा ना फेंके तो अभी अंपायर का इशारा। वाइड गेंद दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। बाहुबली में टप का टप्पा और क्रिकेट में टप्पा होना जरूरी है। इस बार टैप किया है, डी की सूरत में 1 रन मिलेगा। टीम का स्कोर जा पहुंचा है 5 गेंदे 7 रन। इस ओवर के आखिरी गेंद ना बाकी, एक्स्ट्रा ना फेंके तो अभी इस बार टैप किया है, अंपायर का इशारा। डी की सूरत में 2 रन। इस 2 रन के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा एक ओवर के इख्तिताम पर 9 रन। चिक चिक चिक। अपने कोटे की पहली ओवर लेकर टीम के जानिब से दूसरी ओवर लेकर सोमनाथ की गेंदों का सामना करेंगे सौरभ। पहली गेंद सोमनाथ की, इस बार पटकी हुई गेंद। अंपायर का इशारा, 1 रन। इस बार अंपायर का इशारा, डी की सूरत में 2 रन मिलेंगे। इस 2 रन के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है 2 गेंदे 12 रन। काफी बढ़िया बल्लेबाजी यज्ञेश द्वारा देखने मिली। 5 गेंदे 8 रन अपना खुद का साथी स्कोर। और इस बार भी टैप खेला है और इस सिंगल के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है 3 गेंदे 13 रन। इस ओवर के आखिरी 3 गेंद ना बाकी, एक्स्ट्रा ना फेंके तो सोमनाथ। फिर एक बार टैप किया, चार गेंदे 14 रन। और इस बार डी की सूरत में 1 रन मिलेगा। काफी समझदारी वाला क्रिकेट यज्ञेश द्वारा देखने मिला बीच मैदान के अंदर।
2 ओवर के इख्तिताम पर टीम का स्कोर है 16 रन। अब तीसरे गेंदबाज यश तबीब, यश के गेंद का सामना करेंगे यज्ञेश। इस बार डी की सूरत में 2 रन मिलेंगे। इस 2 रन के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 1 गेंद 18 रन। दूसरे के ओहो, फील्डिंग की तारीफ करी हुई जितनी कम है। अंपायर का इशारा, डी की सूरत में 2 रन, काफी बड़ा अंपायर की सूरत, अंपायर की अंपायर का इशारा, डी की सूरत में 2 रन मिलेंगे। काफी बढ़िया फील्डिंग देखने मिले अपने टीम के लिए। 2 रन बचाए शुभम, काफी बढ़िया फील्डर माने जाते हैं। Chick. इस बार बिंदी गेंद फेंकी है यश ने, 3 गेंदे 20 रन। हमारे कैमरामैन साहिम, उनका हम शुक्रिया अदा करते हैं। और इस बार काफी सुंदर शॉट कवर ड्राइव देखने मिला यज्ञेश के बल्ले से। डी की सूरत में 2 रन मिलेंगे। इस 2 रन के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है 22 रन। 4 गेंदे 22 रन। इस ओवर के आखिरी 2 गेंद आना बाकी, एक शना फेंके तो यश, क्या यश अपने टीम को यश दिला पाते हैं क्या नहीं? यज्ञेश फिर एक बार इस ट्रैक पे यश की गेंद का सामना करेंगे। इस बार डी की सूरत में 1 रन। इस ओवर की लास्ट गेंद ना बाकी, एक्स्ट्रा ना फेंके तो यश। टीम का स्कोर जा पहुंचा 5 गेंदे 23 रन। और इस बार टैप किया है और इस सिंगल के बदले टीम का स्कोर जा पहुंचा है 3 ओवर के इख्तिताम पर 9 लॉस 24 रन। और फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर सोमनाथ, और इस बार टैप क्या है? सेकेंड राउंड के हीरो थे। एक बॉल में 4 रन की जरूरत थी तो चौका लगाकर अपने टीम को जीत दिलाई थी। आखिरी मोमेंट पे वही बॉलिंग मार्ग पर सोमनाथ,
और इस सिंगल के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है 2 गेंदे 26 रन। टीम का स्कोर जा पहुंचा है 3 गेंदे 27 रन। इस ओवर के आखिरी 3 गेंद है ना बाकी, एक्स्ट्रा ना फेंके तो सोमनाथ। और इस बार शॉट है, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग, क्लास लेवल की फील्डिंग देखने मिली पिया द्वारा। काफी बड़ा फील्डर माना जाता है। चौथी 5वीं गेंद, और इस बार डी की सूरत में 1 रन मिलेगा। काफी समझदारी वाला क्रिकेट यज्ञेश के द्वारा देखने मिला। टीम का स्कोर जा पहुंचा है 5 गेंदे 29 रन और 16 गेंदे 21 रन पर नाबाद यज्ञेश। इस ओवर की आखिरी गेंद है ना बाकी, 1 रन चुराए, दूसरे की कोशिश, रन आउट का मौका, अंपायर का इशारा, रन आउट। ओम साई को जीतना होगा तो 24 गेंदे 31 रन बनाने पड़ेंगे। हेलो, कैमरामैन साहिब भाई जुनेद भाई के ऊपर फोकस करे। और दूसरे इनिंग का आगाज करने के लिए सलामी बल्लेबाज अभी और नॉन स्ट्राइक पड़ेंगे पिया, और गेंदबाजी मार्ग पर सौरभ, और इस बार टैप क्या है, और इस सिंगल के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है, इस सिंगल के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है 1 रन। जो जीतेगा वो सीधा सेमीफाइनल के अंदर प्रवेश।
तर सेकंड सेमीफायनलचा सामना, सेकंड क्वार्टर फायनलमधला सामना जिकडे पहिला चेंडू ते एक धावा आलेले आहे, 23 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असताना आता एक धावा, परत एकदा धावा, एक चेंडू, 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केले. ते सौरभ याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी सौरभ करतोय. 2 चेंडू 2 धावा झालेले आहेत. स्ट्राईक चेंडू असेल अभि आता एक ठीक आहे 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल ती ओम साई वाल्मिकी संघाला, जी की संघाची धावसंख्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. पाहूया पुढच्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतात का, किती धावांना रोखून ठेवायचा प्रयत्न करतो. तसेच बघायला गेलो तरी आपल्याला 31 धावांचा पाठलाग करताना चांगल्या प्रकारची सौरभ आपल्या संघाची गोलंदाजी करतो. 3 चेंडू फक्त 3च धावा खर्च केलेले आता 21 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या प्रकारचा आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू जे निर्धाव चेंडू ठरले, निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्ट्राईक चेंडू असेल तो अभि परत गोलंदाजी सज्ज होतो. परत विरकवण्याचा प्रयत्न असेल पण स्वतः क्षेत्ररक्षण परत येतो. इथं परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. थोडंसं जसे निर्धाव चेंडू फेकत जाते तसे प्रेशर वाढत राहील. आता 19 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. ते ओम साई वाल्मिकी या संघाला स्ट्राईक चेंडूवरती परत एकदा अभि सज्ज होतोय. तसेच गोलंदाज ट्रॅकवरती सौरभ असेल. सौरभ गोलंदाजीसाठी सज्ज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतो अभिसाठी. पुढचा चेंडूला दिशा दिलेली, टॅप केलेला चेंडू रिकल झोनमध्ये एक धावासाठी ट्रॅव्हल होतो. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. पाहूया सामना कुठे क्वार्टर फायनलचा सामना असेल, जे की याच्यामध्ये जो संघ विजय होतो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. जे की आलामीन संघाने जे की सेमीफायनलमध्ये प्रवेश सुद्धा केलेला आहे. तसेच त्या जे की ह्या संघामध्ये जो विजय होईल तो आलामीन संघाकडे सेमीफायनलचा राऊंड खेळण्यात आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला भेटतील. जे की हा सामना असेल चालू असलेला सामना ओम साई वाल्मिकी संघ विरुद्ध जय गणेश दोन्ही संघांमध्ये सामना चालू असेल की जय गणेश संघाने नाणेफेकी जय गणेशने जे काही पहिल्या इनिंगमध्ये टोटल 30 धावा करून 31 धावांचं आव्हान ठेवलेलं होता. तसेच आता एक षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 4 याकडे जाऊन पोहोचलेली आहे. आता 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू रनआउटची संधी होती पण संधीचे सोनं केलेलं नाही. संधी होती पण एक धावा निश्चितपणे पूर्ण झालेले. एक धावा भेटलेले. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती पण 5 या आकड्यावरती. आता 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. जे की स्ट्राईक चेंडू असेल तो अभि पाहूया अभि आपण संघासाठी किती धावा जोडलं, किती धावा करून देतो आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचवून देतो. परत गोलंदाजीसाठी सज्ज होते प्रथमेश. इथं अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पुढचा चेंडू परत एकदा अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू अतिरिक्त फेकलेले आहेत त्या अभियाने प्रथमेशने. प्रथमेश चांगल्या प्रकारचे पहिला चेंडू एक धावा खर्च केला, त्याच्यात त्यांनी 2 अतिरिक्त फेकून संघाच्या पुढच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचवून दिलेले आहे. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू टॅप केलेला आहे. चांगल्या प्रकारचा शॉट पाहायला भेटतो. जगाच्या क्षेत्ररक्षण होतो. चेंडू जातो सीमारेखा पार. दमदार चौकार भेटतील 4. मिलिंगी 4 तो बेडा होगा पार. इथं भेटताय 4 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगळी पुढे सरसावते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. बघा की जर चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते अभिच्या माध्यमातून, जी की 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. पाहूया सामना कुठपर्यंत जातो. कारण की 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजून या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथमेश गोलंदाजीसाठी परत एकदा सज्ज राईट आर्म विकेटचा मारा करत होता अभिसाठी. पुढचा चेंडू थोडीशी शॉट परफेक्ट होता पण थोडासा डिक्लेअर झोन असल्यामुळे तिथे एकच धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 19 धावा. इथं परत एकदा अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. आता 15 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. अभि आजुकी आपल्याला स्ट्राईक होती पाहायला भेटेल. 13 झालेला. आता 15 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे.
अजून या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथम या सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं आवश्यक असेल, अपेक्षित असेल, गरजेचं सुद्धा असेल. 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता. परत गोलंदाजीसाठी प्रथम सज्ज होतोय. बॅटीची कडा लागते. इथे एक धावा भेटेल, जे की चांगल्या प्रकारचे डाय सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटू. इथे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. बघा इथे प्रथम सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिले जे चांगल्या प्रकारचे थोडेसे ते मागणे पडेल, कारण त्यांनी 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केलेला आहे. त्यांना सुद्धा कमबॅकची आवश्यकताच असेलच, कारण की 14 चेंडूमध्ये फक्त 14 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक खेळ होती आता आपल्याला पाहायला भेटेल की पिया. आता पाहूया पिया काय करतो आपल्या संघासाठी. परत एकदा अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकडे होते. आता 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. चला परत येते गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रथमेश. परत एकदा अतिरिक्त पण विकेट भेटेलच. इथे एक धावा भेटेल, पण विकेट सुद्धा गडीबाद सुद्धा होईल. संघाची धावसंख्या 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. तर डिसिजन पेंडिंग असेल. चला इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. ही ओमसाई वाल्मिकी या संघाला 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. पाहूयाच लास्ट चेंडूवरती सामना जातो का, कारण की अजून की आपल्याला ओपनर फलंदाज आपल्याला अभि सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. अभिच्या रूपामध्ये पहिला झटका लागला, पहिला गडीबाज सुद्धा झालेला आहे. तर परत गोलंदाजीसाठी प्रथमेश सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा घ्या. चेंडूला टॅप केलेला आहे. एक धावा भेटेल, इथे सिंगल भेटेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती, 17 या आकड्यावरती. आता 14 चेंडू आणि जे की संघाची धावसंख्या जरी 17 या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया आता 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. गोल्यांसाठी प्रथमेश सज्ज. राईट ओव्हर द विकेटचा मारा करतो अभिसाठी. जे की आता चेंडू हा 1.5 चेंडू असेल. पाहायला गेलो तरी आता 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. पाहूया सामना कुठला चेंडूपर्यंत जातो का. 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेले क्षेत्ररक्षक घेतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत एक धावा निश्चितपणे पूर्ण होते. एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. 2 षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 18 याकडे जाऊन पोहोचते. आता 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू. संघाची धावसंख्या 18 याकडे जाऊन पोहोचलेली आहे. आता 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. ती ओमसाई वाल्मिकी या संघात.
सौरभ गोलंदाजीसाठी सज्ज होईल आता, जे की वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी सौरभ सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेट, राईट हँड राऊंड द विकेटचा मारा करेल तो अभिसाठी. स्ट्राईक होते अभि असेल. पाहूया अभि चांगल्या प्रकारचे आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू बॅटिंगची कडा लागते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो एक धावांसाठी. इथे एक धावा भेटेल का? चला पुढचा चेंडू बॅटिंगची कडा लागते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये परत एकदा ट्रॅव्हल होईल. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे साठसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 चेंडू आणि 11. संघाची धावसंख्या झाली 20 या आकडे होते. तर 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 11 धावा पावे की स्ट्राईक होते. अजून की आपल्या ओपनर फलंदाज अभि स्ट्राईक होती पाहायला भेटणार आहे. तसंच गोल्डन ट्रॅकवरती परत एकदा सौरभ पाहायला भेटेल की पहिलं षटक सुद्धा चांगला फेकले होता. त्याच्यानंतर दुसऱ्या षटक सुद्धा चांगल्या प्रकारचा फेकण्याचा प्रयत्न करतो सौरभ. पुढचा चेंडू पर्यंत टॅप केलेला एक धावा भेटेल. देतो एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. 21 या आकड्यावरती जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. अजूनपर्यंत चांगल्या प्रकारची बघायला गेलो तरी गोलंदाजी आपल्याला सौरभच्या सुद्धा माध्यमातून पाहायला भेटते. आता 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक होती आपल्याला अभि. स्ट्राईक होती अभिला पाहायला भेटू. तसेच श्रोतिक सुद्धा असेल नॉन स्ट्राईक होती. पाहूया की चला 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. चला परत एकदा सौरभ गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल तो अभिसाठी. स्ट्राईक होते अभि असेल. पाहायला चेंडू आज 3 चेंडूमध्ये किती धावा येतात. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेला. परत एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होईल एक धावासाठी. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. 22 आकड्यावर 9 या आकडे 9 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. बघा घे तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला सौरभच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सज्ज होते तो अभि. राईट हँड राऊंड विकेटचा मारा केला होता अभिसाठी. परत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षी येतोय पण डिक्लेअर झोन असेल. थोडंसं मिसफील होते आणि एक धावासाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. तर ते एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. आता 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. पण आपल्याला बघायला गेलो तरी आपल्याला संघाची धावसंख्या ही 23 पाहायला भेटते. तशी 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता सुद्धा असेल. ती ओम साई वाल्मिकी या संघाला पाहून सामना कुठपर्यंत लास्ट चेंडूपर्यंत पोहोचतो. कारण की मगाशी सुद्धा आपल्याला एक सामना जे की 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना सुद्धा लास्ट चेंडूपर्यंत सामना केलेला होता. तर हा सामना सुद्धा पाहू की क्वार्टर फायनल मधला दुसरा सामना असेल. हा सामना जो संघ विजय होईल तो सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. पुढचा चेंडू परत एकदा सौरभ गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत चेंडूला दिशा दिलेली. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये परत एकदा ट्रॅव्हल होईल. एक धावा भेटेल. परत एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. आता 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल ती वाल्मिकी या संघाला. 6 चेंडू आणि 7 धावा. तर वैयक्तिक पहिले संघाकडून 4थं षटक फेकणारी कल्पित सज्ज होती. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. पाहूया 6 चेंडूमध्ये 7 धावा होतात का. चांगल्या प्रकारचे डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतो का आपल्याला सामन्याच्या संघाकडून जे की 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल वाल्मिकी या संघाला.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. आपल्याला गोल्डन ट्रॅक होती कल्पेश पाहायला भेटेल. स्ट्राईक होते ऋतिक, त्याचा नॉन स्ट्राईक होते अभि सुद्धा असेल. संघाची धावसंख्या 24 झालेली, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकाची समाप्ती तर झालेलीच आहे. आता 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू पर्याय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो कल्पेश. पहिला चेंडू एक धावा आलेला आहे. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत इथे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या आकडे होती. तर 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 6 धावा. पाहाय सामना लास्ट चेंडूपर्यंत जातो का? पुढचा चेंडू पर्यंत टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. पण निश्चितपणे 1 धावा पूर्ण होते. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. तर 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू पर्यंत टॅप केलेला. पर्यंत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होईल. तिथे 1 धावा भेटेल. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. आता 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. पाहूया पुढच्या लास्ट चेंडूपर्यंत मॅच जाते का? 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीसाठी परत एकदा कल्पेश सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतो अभिसाठी. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेला आहे. परत एकदा 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 आकडे होते. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यक. स्ट्राईक चेंडू होती अजून की आपल्याला अभि पाहायला भेटेल. ठीक आहे, अभिला सुद्धा चांगल्या प्रकारची आता फलंदाजी सुद्धा आवश्यक असेल. आणि 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असेल. गोल्डन ट्रॅक होते आपल्याला कल्पेश पाहायला भेटणार आहे. तर सामन्याला सुरुवात करायचं आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. आपल्याला पाहायला गेलो तरी आता सामना रोमांचक होत चाललेला आहे. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा, 2 चेंडू गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला कल्पेश पाहायला भेटेल. स्ट्राईक एंडवरती असेल तो अभि. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. त्याला बघा गेलो ते 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता असेल. कल्पेश गोलंदाजीसाठी सज्ज होते. त्याच्या स्ट्राईक करून ती अभि सुद्धा असेल. 2 चेंडू मध्ये 3 धावांची सामना कुठपर्यंत जातो. त्याला पुढचा चेंडू पर्यंत गोलंदाजीसाठी सज्ज होते कल्पेश. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. 1 चेंडू आणि 2 धावा. पाहायला चेंडूमध्ये किती धावा? 1 धावा आला. तर नाणेफेकी वाल्मिकी या संघाने विजयी ठरलेले होते. नाणेफेकी जिंकलेले आहे. इथे 1 चेंडूमध्ये 1 धावा जर येतोय तरी वाल्मिकी या संघ विजयी ठरेल. आणि हा जर निर्धाव चेंडू इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू इथे ठरला तर पराभूत व्हावं लागेल वाल्मिकी या संघाला. तर आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा येतात. 1 चेंडू आणि 2 धावा. ओम साई वाल्मिकी संघ 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल.
पुढचा चेंडू अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त दाबाच्या मध्ये विजयी होणारा संघ याच्यामध्ये वाल्मिकी संघ. वाल्मिकी संघाचा विजय झालेला या सामन्यामध्ये जे काही विजयी संघ वाल्मिकी संघ ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. तसा पराभूत होणाऱ्या संघाचा सुद्धा धन्यवाद. चला ओम साई संघ. चला ओम साई संघाची करणार कृपया फास्ट यायचं आहे गोलंदाजीसाठी नाणेफेकीसाठी फास्ट यायचं आहे.